आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. सुंदरला माझ्या आजची शेवयाची खीर लई आवडते. आज त्याला ती खीर खाऊन लई भारी वाटेल. हाय मला जरा चहा दे ना. देते बर का. बरं झालं आलीस. मला ना जरा तुझ्याशी बोलायचंच होतं एका गोष्टीबद्दल. काय ग? नाही म्हणजे सूर्य अचानक पश्चिमेला कसा उगवला म्हणायचा. अहो एवढी चांगली वागायला लागलीस तू अचानक. एवढी चांगली बुद्धी आली कुठनं? त्यात बुद्धीचं काय? आता सुंदरला बरं नाही म्हटल्यावर मला बी वाईट वाटणार ना व. नाही वाईट वाटायलाच पाहिजे. काळजी वाटायलाच पाहिजे सुंदरची. पर काय बी वंगाळ वागलीस ना तर गाठ माझ्याशी लक्षात ठेवायचं. आहे मुलगी आहे ना व मी तुझी. इतरांवर विश्वास ठेवती अगदी डोळं झाकून. तसं जरा स्वतःच्या लेकीवर बी ठेव की कधीतरी विश्वास. आई अंबाबाई माझ्या लेकीला सद्बुद्धी दे ग बाई. नाहीतर ही बाया काय गुण उधळल काय माहिती नाही. आत्या शेवयांची खीर बनवताय ना? वय सुंदरना खूप आवडते. त्यांच्यासाठीच बनवताय ना? वय ग आपल्या सुंदरसाठीच बनवतीये बघ खीर. ही खीर खाल्ली ना की सगळ्या आठवणी कशा घडाघडा सांगतोय बघते. अक्षरा लई दिसानं असं मन मोकळं हसताना बघते बघ तुला. अशीच हसत राहा. लई भारी दिसतीस. आत्या काही मदत करू? अगं नाही समज झालंय. तू खीर घेऊन जा फक्त. बघतेस नव तूच. अगं तुझ्याशी लगीन करून काय मिळालं माझ्या लेकाला? तुझ्या बहिणीने तर चांगलाच सूड उगवलाय त्याच्यावर. तुझ्याशी लगीन झालं नसतं ना तर त्याच्यावर ही येळच आली नसती. मी एकटीनेच विरोध केला होता तुमच्या लग्नाला. अगं इतकी चांगली चांगली स्थळं आली होती ना त्याला. पण तो तुझ्या प्रेमात येणार ना. माझं काय बी न ऐकता तुझ्याशी पळून जाऊन लगीन केलं त्याने. तुझ्या प्रेमापोटी तो काय बी करायला तयार असतो. तरी पण तोच वाईट कसं ग? तुझ्या बहिणीचा कसला एवढा राग आहे त्याच्यावर ते काय मला ठाव नाही. पण ती त्याचं लय मोठं नुकसान करायला लागली. घ्या ही तर फजा रंगलाय तुमचा. अगं शर्वरी तुझ्यासाठी चहा घेऊन आले होते मी. कुठं कुठं शोधलं तुला आणि तू इथं बसली वय. घे चहा घे. नकोय मला. तसं दुर्गा मामी तुम्ही जे काही बोलत होता ना ते काही खोटं नाही बघा. अहो काल मी रात्री स्वतः अक्षराला वसुंधरा मामीकडे माफी मागताना ऐकलं. काय? वय तर ती मामीने विचारत होती की मी जे अश्विन बरोबर वागले ते बरोबर आहे ना व. मला काय वाटतंय अक्षरानं हे समद अश्विनच्या रागापोटी केलंय. नाही तिला कदाचित त्या अश्विनच्या गोडाऊन मध्ये आग लागली ना तेव्हा वाटलं असेल की आता ह्यातून हा बाहेर कसा पडणार, माझ्या बहिणीला सुखी कसा ठेवणार. आणि सुंदर बी अश्विनच्या बाजूने होता ना तेव्हा. आणि तू बी थोडी लांबच गेली होती तिच्यापासनं अश्विनच्या प्रेमामुळं. मग आता मला सांग अक्षराच्या जवळची दोन हक्काची माणसं अश्विन जवळ जातायत आणि वर सुंदर त्याची समधी प्रॉपर्टी अश्विनच्या नावावर कर म्हणून हट्ट करत होता. मग आता या समध्यात तिचं महत्व जरा कमी झालं ना. तिला सहन झालं नसल म्हणून तिनं बरोबर स्वतःच्या प्लॅन मध्ये अश्विनला फसवलं.
आणि सुंदरला मारायला गेला होता असलं काहीतरी बनाव करून अश्विनचा पत्ता कट केला. आता मला नाही वाटत की अक्षराला या समजातून अश्विनला सोडवायचंय. हा, पण एक व्यक्ती आहे जी अश्विनला या समजातून बाहेर काढू शकते. कोण? सुंदर. पण त्याची मेमरी परत यायला पाहिजे. खरंच सुंदरची साक्ष ऐकून अश्विन निर्दोष आहे हे सिद्ध होईल ना? वय वय, अहो तोच करू शकतो हे. हिता अश्विनचं मला काही लेणे देणे. फक्त अक्षरावर ह्यो माझा पहिला वाद, आणि ती धारातीर्थी पडली की सुंदर माझाच आणि त्याची मालमत्ता बी माझीच. जीजू, काही आठवत आहे? अश्विन बद्दल काही आठवत आहे? अश्विन बद्दल आठवत आहे का काही? त्यानं नाही केलंय ना हे? त्यानं तुम्हाला त्रास दिला नाहीये ना? तो निर्दोष आहे ना? सांगा ना जीजू. अश्विन तुमचा लाडका भाऊ, तो हे नाही करू शकत, हो ना? जीजू बोला ना काहीतरी. सांगा ना, तो तुम्हाला त्रास नाही देऊ शकत ना? तुमच्या बायकोने त्याच्यावर खोटे आरोप केले आणि विनाकारण त्याला अडकवले, पण तुम्हाला माहितीये ना तो असा नाहीये. तो चांगला आहे, सगळ्यांशी किती प्रेमाने वागतो तो निर्दोष आहे ना? त्यानं तुम्हाला त्रास दिला नाहीये ना? बरोबर आहे जीजू. प्लीज असं निघून जाऊ नका प्लीज. मी भीक मागते तुमच्या समोर. तुमच्याशिवाय अश्विनला कोणीच नाही वाचू शकत हो. प्लीज आठवा ना प्लीज. तो निर्दोष आहे ना? प्लीज मला सांगा. अश्विन तुमचा भाऊ, हा आठवतंय? शाबास शर्वरी, आत्ता माझा अश्विन नक्कीच बाहेर येईल. अश्विन बद्दल काही आठवतंय? जीजू आठवा ना प्लीज. कुठे गेले ते रूममध्ये? अक्षरा, बरं झालं तू सापडलीस. तुला शोधत होते, चल लवकर. पण झालंय काय? हा अगं, तिकडे शर्वरी सुंदरला ना एका पाठोपाठ एक विनवण्या करायला लागले की तू अश्विनला सोडव, अश्विन निर्दोष आहे. नुसतं वेळ लावलंय बघ, आणि त्याला जबरदस्ती करायला लागली समजा आठवायला. चल लवकर. चल. थोडा विचार करा. हा जीजू. शरू, तू जरा शांत होशील का? त्याला त्रास होतोय बघ. बारक्या थांब रे जरा. शरू. जीजू तुम्हाला आठवायलाच पाहिजे. जीजू तो निर्दोष आहे ना? अगं काय करतेस तू? प्लीज आठवा. हा, थोडा विचार करा अश्विन बद्दल. हा शरू, गप्प बसताना त्रास होतोय, दिसत नाही तुला? आठवतोय तुम्हाला? आठवा ना प्लीज. काय झालं होतं त्या दिवशी? त्याने काही केलेलं नाहीये ना? त्याने नाही केलंय ना हे? तो निर्दोष आहे ना? हा जीजू आठवतंय का तुम्हाला? अश्विन, त्याचं किती प्रेम होतं तुमच्यावर. शरू, जरा गप्प बसतेस का? मला सांगा ना प्लीज. मी हात जोडते तुमच्यासमोर. प्लीज आठवा. शरू, बात झालं. कळत नाही तुला एकदा सांगितलेलं? गप्प बस आता. काय हे चांगलं आहे? तुला तुझ्या नवऱ्याचा त्रास दिसतोय म्हणून माझ्यावर ओरडतीयस? माझ्या नवऱ्याचं काय? आज तुझ्यामुळे तो जेलमध्ये. त्याला नसेल होत त्रास, मला नाही होते त्रास. एवढंच होतं तर माझ्या संसारात ढवळाढवळ केलीसच का तू? इथेच थांब, तुला तुझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देते. अहो चला, तुम्ही चला माझ्या बरोबर.
बारक्या चल त्यांना घेऊ. ए भाऊ चल आपण चल. हो गोळी घ्या, बरं वाटेल तुम्हाला. बारक्या म्हणा. ठीक आहे. नाही नको मला. अहो गोळी घ्यावी लागेल, बरं वाटेल तुम्हाला. ठीक आहे, जाऊ कश. झोपा शांत, बरं वाटेल. झोपा बारक्या. झोपा बरं शांत, बरं वाटेल. हा अक्षरा अगं सुन. आत्ताच गोळी दिलीये, झोपलेत शांत. काय झालं त्याला? काही त्रास होतोय का? काही नाही. आई तुम्ही थांबा यांच्याजवळ, मी आलेच. अगं अक्षरा पण शरू काय आता काय बोलायचंय? सगळं करून सवरून झालं ना तुझं? आता काय स्पष्टीकरण देणार आहेस? तुला फक्त तुझा संसार महत्वाचा वाटतो. बहिणीचा संसार उद्ध्वस्त झाला तरी काय ना? बदललीस ग ताई. माझी ताई कुठे हरवली? माझी काळजी घेणारी, माझ्यावर प्रेम करणारी कुठे? तुझी ताई कधीच बदलू शकत नाही शरू. माझ्यासाठी तू आजही तितकीच महत्वाची आहेस. आजही तुझ्यावर मी तितकंच प्रेम करते. तुला ते दिसत नाहीये. फक्त हे सगळं जे काही मी केलंय ना, ते तुझ्या भल्यासाठी केलंय. अगं भलं? कसलं भलं? माझ्या नवऱ्यावर खोटे आरोप करून काय भलं केलंयस तू? आणि तू कायम माझा विचार करतेस ना, मग आता का नाही करतेस? माझं सुख अश्विन मध्ये हे कळत नाहीये का तुला? तू अश्विनला का सोडवत नाहीयेस? शरू अगं त्यांनी खरंच गुन्हा केलाय. पोलिसांनी त्याला रंगे हात पकडले. तुला कळत कसं नाही? या सगळ्याला तू जबाबदार आहेस. तुला आमचं सुख बघवलं नाही म्हणून तू मुद्दाम अश्विनवर सूड उगवलास आणि हे तुलाही चांगलंच माहितीये. कारण तुला या घरावर राज्य करायचं होतं. सगळे व्यवहार तुझ्याकडे आले, त्यात अश्विनने तुला जरा पैशांची मदत मागितली, ती तुला करायची नव्हती म्हणून तू हे सगळं केलंस, म्हणून तू त्याला अडकवलंस. स्वार्थी आहेस तू, स्वार्थी. शरू सॉरी ना ग, माझं एकदा ऐकून घे. बस बस, खूप झालं. आता तुझी नाटकं माझ्या समोर नकोयत. तुला काहीही अधिकार नाहीये मला बोलायचं.
आत्ता ह्या क्षणापासून आपलं नातं संपलं. शरू, असं नको ना बोलू ग. मला गरज आहे का तुझी? पण मला तुझी काहीही गरज नाही. आणि एक लक्षात ठेव, तू मुद्दाम अश्विनला सोडवत नाहीयेस ना. आता बघच मी काय करते. आता जीजूच अश्विनला कसं निर्दोष सिद्ध करतायत ना, ते बघशीलच तू. सगळंच विचित्र होत चाललंय. शरू अशी वागेल असं वाटलंही नव्हतं. पण काही झालं तरी मला हे सगळं सांभाळून घ्यावं लागेल. ह्या चुंदांना मी काही होऊ देणार नाही. सतत त्यांची सावली बनून त्यांची काळजी घेईन. अहो ऐका ना, मला इथनं जाऊ द्या, मला इथं नाही राहायचंय. अरे सुंदर, अरे हेच तुझं घर आहे, कुठं जाणार आहेस तू? नाही नाही, मला इथनं जायचं आहे. लय ढोस करत त्रास होतोय माझ्या, मला जाऊ दे. शांत. मला कळतंय सुंदर, पण औषध घेतलं ना की बरं वाटेल तुला. हा नाही नाही, ते काय पण मला माहित नाही. आई, हे घ्या, जाऊ दे ना त्यांना. तुम्हाला जायचंय की नाही? जा, तुम्ही इकडे या. इकडे या. काय बोलतेस तू अक्षरा? अहो ताई, आई, असं जबरदस्ती करून त्यांना थांबवण्यात काय अर्थ आहे का? त्यापेक्षा जाऊ दे त्यांना. अहो तुम्ही जा. लहानपणी एकदा पळाले होते ना. तुम्हीच सांगितलं होतं ना आत्या. आत्या पळून गेले होते, आठवलं? हा वय वय, लई जोरात पळाले होते. म्हणजे पळाला होता. वय वय, वयाला होता खरा सुंदर. होय. आई किती अस्वस्थ झाले होते, आठवतंय ना तुम्हाला? आणि बाहेरच्या अनोळखी लोकांनी किती त्रास दिला होता, आठवतंय ना? आठवतंय, पर तूच सांग. आई किती घांगरले होते माहितीये? आई अहो, बाहेर गेल्यावर आई कोणाला म्हणायचं, कोणाच्या जवळ जायचं काही कळत नव्हतं यांना. असंच सांगितलं होतं ना तुम्ही? वय वय, घाबरला होता. हो, गांगरला बी होता. हा वय. मग इतका त्रास सहन करून शेवटी घरी परत यावंच लागलं होतं ना. तेच तर, आता आपण बाहेर पडल्यावर कोणी ओळखीचं दिसलंच नाही तर आपण घाबरणारच ना. आणि तसंही बाहेरचे लोक आपल्याशी किती वाईट वागतात यांना माहितीच असेल. हो नाही? वय वय, तर ठीक आहे, आता हे सगळ्यांना सहन करायचं ना. जा तुम्ही बाहेर. अहो जाताय ना? नाही नाही नाही, मी इथेच थांबणार आहे. इथेच थांबतो. सुंदर, हाय हाय, इथेच आहे. नाही, रातच्या जेवणाची तयारी करत होतो. तर तू आहेस ना जेवायला घरीच? असशील काय, असणारच आहे. म्या ताई, धरा बरं का सुंदरला जेवणात रातच्या. वय वय. जरा जरा. काही खरं नसतं ग बाई. माणसाकडे पैसा आला ना की त्याची नियतच फिरते. आता बघ ना, अक्षराकडं या घराची समधी प्रॉपर्टी, समधी हक्क आल्यापासून ती तर जामच बदलली. नाहीतर आधीची अक्षरा असती तर कुणाचा बी विचार न करता बहिणीला होणारा त्रास बघून आधी अश्विनला सोडवायला धावली असती. बरोबर आहे कामिनी, तुझे म्हणतेस ना ते अगदी पटतंय मला. लोकांकडे पैसा आणि प्रॉपर्टी आली ना की तो दुसऱ्या माणसाचा विचार नाही करत. शरू, तुझ्या बहिणीचा बी असंच झालंय. तिच्या धुंदीमध्ये तुझी केरसुनी करणार
मला काही गरज नाहीये तिची. माझ्या अश्विनला सोडवायला मी समर्थ आहे. आणि काहीही झालं तरी मी त्याला सोडवणारच. सुंदरला जर समजा आठवलं ना आधीचं, तर तुझं काम लई सोपं आहे. पण त्याला नाही आठवलं तर? मग तू जे म्हणतेस ना ते खूप कठीण होऊन बसेल बघ. अहो मामी, माझ्याकडे की नाही भन्नाट आयडिया आहे. काय? हे बघ, सुंदरला आधीचं समजा आठवण्यासाठी त्याच्या समोर एकाच वेळी एकत्र खूप साऱ्या आठवणी घेऊन यायच्या. म्हणजे मी सांगते तसं करावं लागेल. काय करायचंय सांग मला. अश्विनसाठी मी काहीही करू शकते. तू बोल फक्त. वय वय ऐक,